अतिशय महत्वाचा दिवस आहे. आपल्या हिंदू धर्माच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे मला सांगा. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या हिंदूंचा धर्मग्रंथ कोणता आहे? कोणता आहे? गीता आहे. गीता, श्रीमद भगवत गीता आपल्या हिंदू धर्माचा धर्मग्रंथ आहे. आणि असा हिंदूंचा धर्मग्रंथ जर गीता असेल, मग त्या गीतेची प्राप्ती, त्या गीतेचं प्रागट्य, त्या गीतेचा जन्म कोणत्या दिवशी झाला? तो आजच्या दिवशी झालाय. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी म्हणजेच गीता जयंती. या दिवशी भगवती गीतामाई जन्माला आलेली आहे. भगवती गीता देवी भगवान कृष्ण परमात्म्याच्या मुखारविंदातून प्रगट झालेली आहे. अर्जुनाचं निमित्त करून भगवान कृष्ण परमात्म्याने हा गीतेचा उपदेश अर्जुनाला केला. कुठे केला? देवळ्याला का फाट्यावर? मग कुरुक्षेत्रावर, रणांगणावर. त्या कुरुक्षेत्राचं वातावरण, तिथली परिस्थिती डोळ्यापुढे आणा. परिस्थिती काय होती? वातावरण काय होतं? ज्या कुरुक्षेत्रावर भगवान परमात्म्याने गीता सांगितली, त्या कुरुक्षेत्रावर दोन्ही बाजूचे सैन्य होतं. बरोबर ना? दोन्ही बाजूचं म्हणजे कौरव सेना होती आणि पांडव सेना होती. असा 18 सैन्य तिथे युद्ध करण्याकरता जमा झालेलं होतं. नवे एकामेकावर भराभर बाण मारत होते. शस्त्रांचा वार होत होता, आवाज होत होता, नगारे वाजत होते, दुंदुब्या वाजत होत्या, भेरी वाजत होत्या, शंख वाजत होते. असा जिकडे तिकडे भयानक आवाज होता. आणि अशा प्रसंगामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने भक्तराज अर्जुनाला गीतेचा उपदेश केला. मला सांगा, आपलं 2 तासाचं कीर्तन असतं, त्या 2 तासाच्या कीर्तनामध्ये थोडा सुद्धा विक्षेप चालत नाही, थोडी सुद्धा वनवन चालत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये अर्जुनाने कसं ऐकलं असेल महाराज? कसं श्रवण केलं असेल? बरं, भगवंताच्या मुखातून जो जो शब्द निघतोय, तो एकही शब्द अर्जुन वाया घालवत नाही. एक एक शब्द ग्रहण करतोय. मला सांगा, काय तयारी असेल अर्जुनाची? कशी ऐकण्याची मनस्थिती असेल? कसं ऐकत असेल? म्हणून माझे ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये अर्जुनाच्या बाबतीमध्ये अर्जुन ऐकणारा नुसता श्रोता नाही, मग सर्व श्रोत्यांचा अर्जुन राजा आहे. राजा परेसनेचे राया, ऐके बापा धनंजया. राया म्हणजे राजा. राजा भक्तराज अर्जुन सर्व श्रोत्यांमध्ये, ऐकणाऱ्यांच्या बाबतीमध्ये सर्व श्रोत्यांचा कोण आहे? राजा आहे. राजा. अशा राजाधिराज भक्तराज अर्जुनाने एकाग्रतेने श्रवण केलाय. आणि श्रवण असंच असावं. श्रवण करायचं असेल तर अर्जुनासारखं श्रवण करावं. श्रवण करायचं असेल तर राजा परीक्षितीसारखं श्रवण करावं. श्रवण करायचं असेल तर राजा जनकासारखं श्रवण करावं. काही तयारी ऐकण्याची माणसांची. आणि मी तर सांगेन, नवविधा भक्तीमध्ये भक्तीचे किती प्रकार आहेत? 9 प्रकार आहेत. आणि त्या नवविधा भक्तीपैकी प्रथम क्रमांक भक्तीचा असेल तर ती कोणती भक्ती? श्रवण भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सत्यम आत्मनिवेदनम. ही 9 प्रकारच्या भक्ती आहेत. आणि त्यात पहिला क्रमांक भक्तीचा असेल तर ती कोणती भक्ती? श्रवण भक्ती. श्रवण भक्ती प्रथम क्रमांकाची भक्ती आहे. पण तसं श्रवण घडलं पाहिजे, तसं ऐकलं पाहिजे. कसं ऐकलं पाहिजे याच्याकरता माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये सांगतात. म्हणून ज्ञानेश्वरी पहावी, गाथा पाहावा, भागवत पाहावं. इकडे तिकडे आजूबाजूला अजिबात जाऊ नये. कारण आपल्या वाडवडिलांनी खूप करून ठेवलंय हो, खूप केलंय त्यांनी. आणि काय इकडे तिकडे पाला पाचोळा गुळा करत बसायचं, इकड तिकडचं काय सांगायचं. आणि इथे काहीच उणं नाहीये, इथे काहीच कमी नाही. ज्ञानेश्वरी गाथा भागवत ही आपल्या बापदादाचं वाघिणीचं दूध आहे. हे सामान्य नाही. हे वाघिणीचं दूध घ्यावं महाराज, हे प्राशन करावं, हे घ्यावं.
शक्तिवान आहे, पॉवरफुल दूध आहे, घ्यायला आई करू नये. पण घेणारा मात्र तसा पात्रतेचा लागतो. हे कोणालाही नाही घेता येत. मला सांगा, वाघिणीचे दूध आपल्याला घ्यायचं असेल तर त्याला कुठलं पात्र पाहिजे? स्टीलचं, तांब्याचं, काशाचं, पितळाचं? नाही, मग शुद्ध सुवर्णाचं पात्र लागतं, शुद्ध सोन्याचं. सोन्याच्या पात्रातच मात्र ते दूध राहतं. कशाचं? बकरीचं नाही, मग वाघिणीचं. सोन्याच्या पात्रात राहतं. इतर पात्रात आपण साठवण्याचा प्रयत्न केला तर परिणाम असा होतो, ते पात्र छेदन करून निघून जातं. पण थांबत नाही, त्याला सोन्याचंच पात्र लागतं. तसं हे वाघिणीचं दूध आपल्याला घ्यायचं असेल तर त्याच्याकरता आपलं बुद्धीचं पात्र सुद्धा तसंच पाहिजे ना. आपली बोथड झालेली बुद्धी काय ग्रहण करत त्याला? आपली अशी बुद्धीची तयारी पाहिजे. म्हणून या प्रकारचा भाग आहे महाराज. म्हणून ऐकण्याकरता अर्जुनासारखी तयारी पाहिजे, ऐकण्याकरता परीक्षित राजासारखी तयारी पाहिजे, ऐकण्याकरता राजा जनकासारखी तयारी पाहिजे. राजा जनक ऐकत असताना देहाची सुद्धा पर्वा नाही महाराज. याज्ञवल्क्य ऋषी सांगतायत आणि राजा जनक श्रवण करतायत. काय श्रवणाची तयारी आहे? प्रकार असा घडला, राजा जनक याज्ञवल्क्य मुनीच्या मुखातून श्रवण करत आहेत, ऐकतायत. प्रकार असा घडला, ज्या मंडपामध्ये सर्व श्रोते ऐकण्याकरता बसले आणि पुढे मुख्य श्रोता राजा जनक आहे. ऐकताना मात्र त्या मंडपाला आग लागली, चहूबाजूने आग लागली आणि धाड धाड तो अग्नी पेटत 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 शेवटपर्यंत, व्यासपीठापर्यंत तो अग्नी आला. एवढंच नाही महाराज, तो अग्नी येता येता राजा जनकाच्या पायापर्यंत अग्नी पोहोचला. नव्यानवे जनकाचा पाय त्या अग्नीमध्ये जळतो आहे, तरी सुद्धा मन विचलित नाही, मनाची विक्षिप्तता नाही. एकाग्र चित्त करून, एकाग्र मन करून राजा जनक ऐकतोय. अग्नी माझी एक पाव जळे, तुका म्हणे राज्य करिता जनक, आणि अग्नी माझी एक पाव जळे, एक पाय जळतो तरी सुद्धा विक्षिप्त चित्त झालं नाही. ही ऐकण्याची तयारी असली पाहिजे. विठ्ठल अर्जुन मात्र ऐकण्याच्या बाबतीत असा आहे. अर्जुनाने संपूर्ण गीता ऐकली महाराज, आणि जी गीता सांगितली ती मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुद्ध एकादशीच्या दिवशी भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला गीता सांगितली. गीतेचा जन्म झाला म्हणून आज गीता जयंती आहे. कारण गीतेचं प्रागट्य झालं, प्रगट झाली गीता, अयोनी संभव आहे. आणि प्रत्यक्षात गीतेचं चिंतन करत असताना माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा गीता ग्रंथ नुसता ग्रंथ नाही, नुसतं पुस्तक नाही, तर माऊली म्हणतायत गीता दाना ही वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची. माऊली म्हणतात प्रत्यक्षात गीता ही वाङ्मय रूपी भगवंताची मूर्ती, भगवंताचं स्वरूप आहे. म्हणून असे गीतेचा जन्म झालाय आज. म्हणून आज गीता जयंती आहे. आपण हिंदू धर्मीय माणसं खूप भाग्यवान आहोत. आपल्याला असा महान ग्रंथ प्राप्त झालाय, आपला धर्म ग्रंथ आहे. म्हणून आज अतिशय पावन पवित्र दिवस आहे. अशा दिवसाला आपण सर्वजण या ठिकाणी साक्षीला आहोत. या दिवसापर्यंत आपण सुरक्षित राहूत, एवढं जे सर्वजण तुम्ही आम्ही जिवंत आहोत. ही कृपा आहे देवाची, ही दया आहे देवाची. 2 वर्षाचा कालखंड डोळ्यापुढे आणा मागचा. बरं त्याच्यात नंबर लागला नाही आपला, अनेक गेले बिचारे, पण देवाने आपल्याला सही सलामत त्याच्यातून बाहेर काढलं. आणि आपल्याला हा गीता जयंतीचा उत्सव पाहायचा होता ना. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी, पीर मर गए पैगंबर मर गए, हाँ पी सन्यासी मर गए जिंदा जोगी, पी सन्यासी मर गए जोगी. जब का अजब लड़का बे तू क्या जाने लड़का बे, जब का अजब लड़का बे तू क्या जाने लड़का बे, जब का अजब लड़का रे तू क्या जाने लड़का बे, अजब लड़का रे तू क्या जाने लड़का. हे आजा मेला पण जामेला, आजा मेला पण जामेला, बाप मसला गेला, आजा मेला पण जामेला, आजा मेला पण जामेला, आजा मेला पण जामेला, बाप मसला गेला, आजा मेला पण जा.
देखत देखत ना तू पण तू पैसा झाला देखत ना तू पण तू तोही पैसा झाला देखत देखत ना तू पण तू पैसा झाला देखत ना तू पण तू तोही पैसा झाला उठा उठा जागा पाठी उठा उठा जागा पाठी भई आले मोठे उठा उठा जागा पाठी उठा जागा पाठी उठा उठा जागा पाठी भैया आले मोठे उठा उठा जागा पाठी मग केवढी मोठी यादी दिली आमच्या चिलिया महाराजांनी. पीर मरे पैगंबरे मरे हकीम रोगी जपी तपी संन्यासी मर गए हकीम जोगी. जिंदा जोगी आजा मेला पणजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. अनेक गेले पण देवाने खूप दया केली आपल्यावर. हा उत्सव आपल्याला पाहायचा होता, हा आनंद आपल्याला उपभोगायचा होता म्हणून देवाने आपल्यावर दया करून आपल्याला जिवंत ठेवले महाराज. आणि आज या पावन दिवसाला आपण या ठिकाणी प्रत्यक्षात उपस्थित आहोत. अतिशय पावन पवित्र दिवस आहे. अर्जुनाला भगवान परमात्म्याने गीतेचा उपदेश केला. अर्जुनाला फक्त निमित्त केलाय, पण तुम्ही आम्ही सर्वजण अर्जुनच आहोत बरं काय. तुम्ही आम्ही अर्जुन आहोत. अर्जुन म्हणजे काही वेगळा नाही, आपणच आहोत सर्व. म्हणून अर्जुनाचं निमित्त करून तुम्हा मला भगवान कृष्ण परमात्म्याने गीतेचं तत्वज्ञान दिलेलं आहे. आपल्याला या संसार सागरातून या प्रपंचातून या दुःखातून सुटायचं असेल फक्त एकच, आपण गीतेचं चिंतन करा, गीतेचा अभ्यास करा, गीता आत्मसात करा. निश्चित आपण या दुःखातून सुटल्याशिवाय राहणार नाही. अर्जुन हा दुःखातूनच मुक्त केला ना भगवान परमात्म्याने याच तत्वज्ञानाने. अर्जुनाच्या निमित्ताने हे तत्वज्ञान दिलेलं आहे म्हणून या तत्वज्ञानाचा आपण उपयोग केला पाहिजे, घेतला पाहिजे. अर्जुनातूनच निमित्त या सृष्टीच्या चक्रामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याची एवढी लीला एवढी दया आहे. अनेक वस्तू अनेक गोष्टी निर्माण झाल्या आहेत, फक्त ते एकाचं निमित्त आहे. निमित्त मात्र ते आहे पण खऱ्या अर्थाने सर्वांना मात्र त्याचा फायदा आहे. मला सांगा, दररोज सूर्य नारायण उदयाला येतात, सूर्य उदयाला येतो बरोबर. मला सांगा सूर्यनारायण कोणाकरता उगवतो, कोणाकरता उदयाला येतात? याचं चिंतन ज्ञानेश्वरीमध्ये आहे. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात खऱ्या अर्थाने सूर्यनारायणाचा जो उदय होतो तो एका फुलाकरता होतो. कोणतं फुल? कमळ नावाचं फुल आहे. ते कमळ सूर्य विकासिनी फुल आहे. सूर्य उदय झाला, सूर्याचा प्रकाश झाला की त्यावेळेला ते सूर्य विकासिनी कमल उलत. का अनन्य गती कमला तै सूर्य लागे वेळोवेळा, का सुकिया उईजे डोळा त्रिभुवनीचा. माऊली म्हणतात एका कमळाच्या निमित्ताने सूर्यनारायण उदयाला येतात, पण तो प्रकाश नुसता कमळाला मिळत नाही तर सर्व समाजाला सर्व जगाला मिळतो आहे. सर्व जग मात्र प्रकाशित होत आहे. निमित्त फक्त कमळाचा आहे पण फायदा सर्वांचा आहे. अजून सांगू तुम्हाला, खूप चिंतन आहे गोड ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबराय म्हणतात मेघ कोणाकरता पडतोय, पाऊस कोणाकरता पडतो, कोणाकरता पडतो? मेघ जो वर्षाव करतो पावसाचा कोणाकरता? एका पक्षाकरता. काय त्याचं नाव? चातक. माऊली म्हणतात चातकाची कणवी मेघू पाणी अशी धावी, तीत चराचरा घवी निवाने देवी. माऊली म्हणतात एका चातकाच्या निमित्ताने पाऊस पडतोय पण सर्वांना मात्र त्या पावसाचा फायदा होतो. पण काय वैशिष्ट्य महाराज या पक्षाचं? काय जातीवंत पक्षी आहे, काय खानदानी पक्षी आहे, काय निष्ठावान पक्षी आहे. पृथ्वीवर पाहिलं तर पाणी आहे भरपूर, जिकडे तिकडे समुद्र आहे, नाले आहेत, नद्या आहेत, तलाव आहेत, पण पक्षी इतका निष्ठावान आहे तो पक्षी जमिनीवरचं पृथ्वीवरचं कुठलंच पाणी घेत नाही. मग मेघातून येणारी पाण्याची धार तेच पाणी पितय महाराज, तेच पाणी प्राशन करतं. दुसरं पाण्याला चोच लावत नाही. कोण? चातक. चातक मी तर म्हणेल, क्षमा मागून बोलेल, माणसापेक्षा निश्चित जातीवंत आहे तू.
माणूस कुठेही खातो आणि कुठेही पितो, काही पितो, पण जातीवंत पक्ष आहे, कुठले पाणी पित नाही महाराज. विशेष आहे. एका चातका करता मेघ वर्षाव करतो, पण चातकाचं निमित्त आहे, सर्वांना फायदा होतो. तसं भगवान कृष्ण परमात्माने एका अर्जुनाच्या निमित्ताने गीता उपदेश केला, पण नुसत्या एकट्या अर्जुनाला फायदा झाला नाही. गीता प्रकाशुने श्री अर्जुनाचे नेमे आजे, गीता प्रकाशुने श्री राजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. या प्रकारचं म्हणून आज गीता जयंती, म्हणून गीतेचं काहीतरी चिंतन व्हावं. म्हणून या दृष्टीने प्रसंग अवधान ठेवून आपण काहीतरी चिंतन केलं पाहिजे, प्रसंगाचा विचार केला पाहिजे. का अभंग जरी बदलला पण प्रसंगाला अनुसरून काहीतरी बोललं पाहिजे ना. नाहीतर समय कळत नसेल तर काय उपयोग आहे. म्हणून तुकोबारा म्हणता समय दाना भलते नाना भलते येते. समयाला फार महत्व आहे, समय कळला पाहिजे. समय जर कळत नसेल तर त्याला महत्वच नाही महाराज. काही लोकांना काहीच कळत नाही. काय झालं, एक मोठ्या कीर्तनकाराला आमंत्रित केलं. एकाकडे वास्तुशांती होती, सुंदर घर बांधलं आणि त्या घराची वास्तुशांती म्हणून मोठा कीर्तनकार बोलवला. मोठा म्हणजे उंचीने, तब्येतीने. मग मोठा या शब्दाची व्याख्या काय? लोकांनी अलीकडे मोठा कीर्तनकाराची व्याख्या अशी केली, तो तब्येतीने नसला तरी चालेल, उंचीने नसला तरी चालेल, रंगाने काळा गोरा असला तरी चालेल, पण तो मोठा ज्याची गाडी आहे, ज्याची दाढी आहे, ज्याची बॉडी आहे आणि त्याचं मोठं पॉकेट आहे, तो मोठा. सर्वात मोठा म्हणजे पॉकेटावर आहे. ज्याचं मोठं पाकिट तो महाराज मोठा आहे. आणि खऱ्या अर्थाने पाकिटा करता कीर्तन नाही महाराज, पैसा करता नाही कीर्तन. आणि आता अलीकडे फार वाईट वाटतंय महाराज, लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं होईल. पण नाईलाज आहे, वस्तुस्थिती सांगल्या विना राहत नाही. सांगितलं पाहिजे, कारण तुकोबारांचं वचन आहे. तुकोबारा बोलतात, तुका म्हणे खरे सांगे आणि येवो तर रागे येते ते. खरं सांगण्याकरिता कोणाला राग येत असेल तरी चालेल, पण भाडभीड ठेवता कामा नाही. भाडभीड तुका म्हणे साना थोर, हे तुकोबारांचं वचन आहे. काही विचित्र प्रकार झालाय महाराज. अलीकडे लोक फारच पैसा वाढलाय. नुसत्या कीर्तनकाराचाच वाढला असो नाही, तुमचा सुद्धा वाढलाय. तुम्हाला पैसा जास्त झाला म्हणून तुम्ही पैसा तिथे जिरवायला लागलेत. आणि अशा कीर्तनकाराला बोलवतात, त्यात आपला उद्धार आहे का पतन आहे याची भान नाही, हाही विचार नाही. तो कीर्तनकार येतो या नारदाच्या गादी, व्यास गादीवर उभा राहतो आणि बाईसारखं रडतो, लाली लावतो, मेकअप करतो, नाही ते विचित्र प्रकार करतो. आणि अशा कीर्तनकाराला 40-41 हजार रुपये देतात. किती विचित्र प्रकार. मला सांगा, हे कीर्तन काय पतन आहे? आपल्याला वाटत असेल कीर्तन नाही, पतन आहे पतन. कुठेतरी मात्र आपण अंतर्मुख झालं पाहिजे, कुठेतरी आपण भान ठेवलं पाहिजे. निदान कीर्तन करत द्या सोडून, समाजानं तरी मात्र या गोष्टीचा विचार केला पाहिजे. समाजानं या गोष्टीचा विचार केला तर बरं आहे, नाहीतर भविष्यात काय होईल, काय घडेल काही सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. जाऊ द्या, काही घेणं नाही आपल्याला. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, तो करेल तो भरेल, काय आपल्याला घेणं नाही. आपण कुठे होतो? कीर्तनातच आहोत. कीर्तन सोडून काय बाजूला गेलो नाही, पण आपलं चिंतन काय चाललं होतं, विषय काय चालला होता. ते मोठा कीर्तनकार झाला. समयाचं भान ठेवलं पाहिजे, समय कळला पाहिजे. कीर्तनकाराला आमंत्रण दिलं. कीर्तनाच्या वेळेला महाराज आले, जेवण करून झाले, भजन सुरू झालं. कीर्तनकार महाराज कीर्तनाला आलेत. रूपाचा अभंग झाला, आता कीर्तनाला अभंग घेतला पाहिजे. मग काय अभंग घेतला पाहिजे? वास्तुशांतीचं कीर्तन आहे, कुठला अभंग घेतला पाहिजे? वास्तुशांती जर कीर्तन असेल मग त्याच प्रकारातला अभंग निवडला पाहिजे ना. त्याच प्रकारात जोडून आधवन, उत्तम व्यवहार आहे, उदास विचार आहे, अशा प्रकारचे अभंग घेतले पाहिजे. पण त्याने तो नाही अभंग घेतला. मग जाळू नये संसार बैसल वांगणी वारे कीर्तनकार.
तो यजमान म्हणे "ओय, निघत इथून." अरे मी एवढ्या प्रयासाने एवढ्या सायासाने घर बांधलं आणि तो म्हणतो जाळून संसार. भान कळलं, समज कळला पाहिजे महाराज. तसा आज प्रसंग गीता जयंतीचा आहे. गीतेबद्दल थोडंफार बोललं पाहिजे म्हणून गीता जयंती आहे. 2 जयंत्या येतात आपल्या सप्ताहामध्ये. आजचा दिवस गीता जयंती आणि शेवटच्या दिवशी दत्त जयंती. भगवान दत्तात्रयाचा प्रागट्य दिवस आहे. भगवान दत्तात्रय अवताराला येतात. अशा 2 जयंतीच्या महापर्वामध्ये आपला उत्सव चालू आहे. त्यात पुन्हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आहे, हरी कीर्तन, संध्याकाळी हरिपाठ, पहाटे काकडा, असे सुंदर सुंदर कार्यक्रम चालले आहेत. आणि या कार्यक्रमाकरता विशेष आनंद मिळतोय महाराज. जी माणसं महाराष्ट्रामध्ये अनेक लोक अपेक्षा करतात, इच्छा करतात की ही गुणवान माणसं आम्हाला भेटली पाहिजे, पण नाही मिळत महाराज. अशी माणसं आपल्या गावाला लाभलेत हे आपल्या माळवणीकरांचं भाग्य आहे. विशेषतः महाराष्ट्रामध्ये ज्याचं मोठं नाव आहे वादकांमध्ये, अशा आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण तालमणी माऊली महाराज, त्यांचं नाव आडनाव खोटं आहे पण ते खरं वाजवतात. खरं आहेत. आमचे गान कोकिळा, संगीत विशारद हरिभक्तीपरायण आदरणीय चिलिया महाराज. पहिल्या दिवशी त्यांनी कीर्तनही केलं. कीर्तनही करतात ते, नुसते गायकच नाही, कीर्तनही करतात. त्याचबरोबर त्यांच्या जोडीला आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण गायन गंधर्व आमचे हनुमानजी महाराज आहेत. 2 गायके सुंदर सुंदर गातात. की ते गात राहावेत, आपण ऐकत राहावं. सुंदर गातात. हे नुसते माणसं म्हणणारे आणि वाजवणारे नाहीत, मग हे खरे खानदानी वारकरी आहेत. काही नुसते वाजवणार आहेत, गाणार आहेत, पण वारकऱ्याचं काहीच नाही त्यांच्याकडे. खरं सांगू, आमचे चिलिया महाराज आहेत. आज एकादशी आहे, गीता जयंती. आपण सर्वजण भरपूर फराळाचं करून आलोय. स्वतः मी सुद्धा अपवाद नाही. सकाळी सुद्धा केलं ना, आता सुद्धा करतोय. केलं सुद्धा, संध्याकाळी फराळाचं केलं. पण आमच्या चिलिया महाराजांनी सकाळपासून काही नाही घेतले महाराज. फक्त चहा घेतला असेल, पाणी घेतलं असेल, फराळाचं नाही घेतलं. काय निष्ठा आहे. हे वारकरी जीवन आहे. आणि अशी वारकरी माणसं मिळणं खूप दुर्लभ आहे. वाजवणारे म्हणणारे भरपूर आहेत, पण अशी माणसं नाही मिळत. ही अशी माणसं मिळणं म्हणजे आपलं भाग्य आहे. गोड माणसं आहेत, गोड मंडळी आहे. म्हणून ही सुंदर मंडळी आपल्याला लाभलेत म्हणून अधिक विशेष आनंद मिळतो आहे. आणि अशा आनंद उत्सवामध्ये आपण सर्वजण उपस्थित झालात. आज आपल्याला माझ्याकडे चिंतन दिलंय, मला थोडंफार चिंतन करायचं आहे. मला वाटतं वेळ बराचसा झालाय आता आपला. 10:30 पर्यंत आपला वेळ आहे. 10:15 वाजून गेले. आपलंच आहे, मी पण आपलाच आहे आणि तुम्ही पण आपलेच आहात. सर्व आपलं आपलंच आहे म्हणून चाल द्या. विठ्ठल विठ्ठल आणि आपल्या सर्वांच्या कर्णापर्यंत सुमधुर आवाज जे पोचवतात ते आमच्या आदरणीय हरिभक्तीपरायण वारकरी साऊंड सर्व्हिस आबा. खरोखर वारकरी जीवन आहे महाराज. साऊंड वारकरी आणि त्यांचं जीवनही वारकरी. आम्हाला तर आधी आनंद वाटतो आबासाहेबांची सिस्टीम असल्यानंतर. सर्वांना आनंद वाटतो. कीर्तनकारापासून वाजवण्यापासून तर गाणाऱ्यापर्यंत, ऐकणाऱ्यापर्यंत सर्वांना आनंद वाटतो. आदर्श वाटतं मला. आणि अशी सिस्टीम आबांसारखी दररोज कीर्तनकाराला भेटली, गायकांना भेटली तर त्यांचं आयुष्य निश्चित वाढेल. खूप गोड आहे. हातच धरायचं नाही महाराजांचं, धरायचे तर पाय धरायचे. खूप सुंदर. एक स्तुती म्हणून, वर्णन म्हणून नाही, जे खरं आहे ते खरं सांगितलं पाहिजे. वस्तुस्थिती आहे, गोड आहे, सुंदर. असो, चिंतना करता निवलेला अभंग जगद्गुरु तुकोबांचा आहे. अभंग अगदी लहान आहे, छोटा आहे, 3 चरणाचा आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये आयुष्यभर केलेली परमार्थ साधना
केलेली भक्तीची साधना आणि त्या पारमार्थिक भक्ती साधना करून आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेली अनुभूती महाराज या ठिकाणी आपल्या पुढे आपला अनुभव, आपली अनुभूती, आपला प्रत्यय प्रगट करतात. विठ्ठल परमार्थाच्या भक्तीच्या प्रांगणामध्ये जगद्गुरु तुकोबारांनी आलेला अनुभव आपल्या पुढे कथन केलाय. भक्तीचा अनुभव आलेला महाराज प्रगट करतात. आणि खरं सांगू तुम्हाला, परमार्थ करीत असताना, भक्ती करीत असताना आपण किती वर्षापासून करतो, किती दिवसापासून करतो, कसे करतो, याला विशेष मूल्य नाही, याला महत्व नाही. पण केलेल्या परमार्थाचा, केलेल्या भक्तीचा आपल्या जीवनामध्ये काय अनुभूती, काय अनुभव आला, याला विशेष महत्व आहे. विठ्ठल आणि परमार्थ भक्ती करून जर अनुभव येत नसेल तर त्या भक्तीला विशेष महत्व नाही. केलेली भक्ती वाया जाणार नाही, पण अनुभव येत नसेल तर ती फलदायी ठरू शकत नाही. भक्तीमध्ये अनुभव आला पाहिजे. अनुभवाबद्दल चिंतन केलं तर अनुभव प्रत्येक जीवनामध्ये दोन प्रकाराने येत असतो. दोन प्रकाराने म्हणजे दोन्ही बाजूला अनुभव येतो. कुठे कुठे प्रपंचामध्ये, संसारामध्ये अनुभव येतो आणि परमार्थामध्ये अनुभव येतो. पण या अनुभवाचं चिंतन केलं तर परमार्थिक अनुभव वेगळा आहे आणि प्रापंचिक अनुभव वेगळा आहे. प्रपंचात आलेला अनुभव हा समाजापुढे सांगण्यासारखा नसतो, उलट मात्र ते सांगणं दूषण आहे. प्रपंचातला, संसारातला अनुभव दूषण आहे, पण परमार्थामध्ये आलेला अनुभव तो निश्चित मात्र सांगितले बिना राहू नये, कारण त्याचं भूषण आहे, तो भूषणावह आहे. आणि प्रपंचातला, संसारातला अनुभव दूषणावह आहे. म्हणजे प्रपंचातला अनुभव कधीच सांगू नये, कधीच बोलू नये, पण परमार्थामध्ये आलेला अनुभव तो निश्चित मात्र सांगितला पाहिजे, प्रगट केला पाहिजे. म्हणून परमार्थामध्ये आलेला अनुभव सांगितला पाहिजे, आला पाहिजे. प्रपंचातला अनुभव, परमार्थातला अनुभव पुन्हा चिंतन केलं तर प्रापंचिक आलेला अनुभव सतत आपल्याला दुःख देणार आहे आणि परमार्थामध्ये आलेला अनुभव सतत आपल्याला सुख, आनंद देणार आहे. विठ्ठल बाजूला अनुभव आहे, पण संतांनी मात्र प्रपंचाचा अनुभव नाही सांगितला. मग सांगितला तो परमार्थातला, भक्तीचाच अनुभव सांगितला. एकंदरीत आपण चिंतन केलं, साधू जीवन, संत जीवन, महापुरुषाचं जीवन हे फार मोठं हिमालयाचं उंचीचं जीवन आहे, उत्तुंग विशाल जीवन आहे. या जीवनासंबंधी आपण विचार केला, प्रपंच आपल्यालाही आहे, संसार आपल्यालाही आहे आणि संसार या महापुरुषांना देखील आहे. आपण जसा संसार केला तसं संत महात्म्याने सुद्धा संसार केला. मला सांगा, हे चार भावंड बाजूला केलीत, निवृत्तीनाथ दादा, माऊली ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई, हे चार भावंड जर बाजूला केलीत तर बाकीचे जेवढी संत आहेत हे सर्व संत संसारी आहेत, ग्रहस्थ आहेत, प्रापंचिक आहेत. या सर्व संतांनी काय केला? संसार केला. मला सांगा, सावता महाराज संसारी होते की नाही? नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकोबाराय, ही सर्व संत मंडळी संसारी होते, संसारात राहिलेत. पण संसारात सुद्धा मात्र वावरत असताना, संसारात सुद्धा मात्र कर्म करत असताना, संसारात सुद्धा क्रिया करत असताना, क्रिया दिसताना व्यवहारातल्या राहिल्या त्यांच्या, पण त्याच्या बुडाशी पारमार्थिक अनुभव आहे. क्रिया प्रपंचातले, व्यवहार प्रपंचातला आहे, पण अनुभव मात्र पारमार्थिक आहे. मला सांगा, सावता महाराज आपल्या शेतामध्ये व्यवहार करत होते, काम करत होते, कर्म करत होते. काय करत होते? खुरपत होते, निंदत होते. काय निंदत होते? जेही काय पीक लावलं असेल, ते कांदा असतील, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी,
विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी सुन मिरची कोथिंबीर मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हात अवघा झाला माझा कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी व्यवहार काय आहे? शेतामध्ये कांदा आहे, शेतामध्ये मुळा आहे, शेतामध्ये भाजी आहे, पण अनुभव काय? तो कांदा म्हणून नाही, मुळा म्हणून नाही, भाजी म्हणून नाही, अवघी विठाई माझी. काय उच्चतम अनुभव आहे. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी ऊस रताळू ऊस गाजर रताळू. ही अनुभूती संतांच्या बाबतीमध्ये देवाच्या बाबतीत आहे, पारमार्थिक अनुभव आहे. एक ओवी सांगेल, गोड ओवी ज्ञानेश्वरीमध्ये. ती ओवी माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या मुखामध्ये घातलेली आहे. आणि भगवान परमात्मा भक्तराज अर्जुनाला बोलतात की हे अर्जुना, माझा जो भक्त आहे, माझा जो साधू आहे, माझा जो महात्मा आहे, वावरत असताना मात्र व्यवहारात वावरतो, क्रिया मात्र त्याची व्यवहारातली दिसते, कर्म मात्र प्रपंचातलं दिसतं, क्रिया प्रपंचातली दिसते, पण माझ्या महात्म्याची क्रिया प्रपंचातली संसारातली व्यवहारातली असेल, पण त्याच्या बुडाशी मात्र पारमार्थिक भाव आहे. गोड उभी आहे. भगवान म्हणतात, तो करी ते तोली पूजा, तो जल्पतो जपो माझा, तो झोपे तो कपी ध्वजा, समाधी माझी. भगवान म्हणतात, अर्जुन ऐक, तो करी ते तुली पूजा. माझा भक्त जेही काही क्रिया करेल, जेही काही कर्म करेल, भगवान म्हणतात ती क्रिया नाही, ही कर्म नाही, मग ती माझी पूजा आहे. पूजा न सावता महाराज खुरपत होते तरी ती खुरपण्याची क्रिया आहे, पण भगवान म्हणतात ती माझी पूजा आहे. तुकोबाराय पाखरं वाळत होते, भगवान म्हणतात माझे तुकोबाराय पाखरं वाळण्याची ही क्रिया करत असेल, पण ती क्रिया नसून ती काय आहे? पूजा आहे. पूजा. वृक्षवल्ली आम्हा सूय रे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सूय रे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सूय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सूय रे वृक्षवल्ली आम्हा सूय रे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सूय रे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सूय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सूय रे वनचरे. पक्षी सुस्वर आलवी ती पक्षी सुस्वर आलवी ती पक्षी आम्हा सूय रे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सूय रे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सूय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सूय रे वनचरे. भगवान म्हणतात माझा महात्मा, माझा भक्त काही क्रिया करत असेल तर ती क्रिया दिसताना व्यवहारातली आहे, पण तो त्याचा भाव मात्र पारमार्थिक आहे. तो करी ते तुली पूजा, जो करेल ती काय आहे? पूजा आहे. भक्त काही करत असेल तरी भगवान काय म्हणतात? पूजा म्हणतात. मला वाटतं आपली पूजा सुद्धा देवाला पूजा वाटत नसेल, कारण आपल्या पूजेचा प्रकारच असा असतो ना. पण भगवान होता माझा भक्त जेही करेल ना ती काय आहे? पूजा आहे. तो करी ते तुली पूजा, तो जल्प तो जप माझा. जल्प म्हणजे बोलणे, बडबड करणे.
माझा महात्मा माझा भक्त नुसती बडबड करत असेल बोलत असेल तरी ती बडबड दिसताना बडबड दिसते बोलणं दिसतंय पण ते बोलणं नाही बडबड नाही भगवानता तो माझा काय आहे जप आहे जप म्हणजे महात्म्याने केलेली बडबड सुद्धा काय आहे केवढा भाव आहे महाराज केवढा अनुभव आहे म्हणजे महात्म्याने केलेली बडबड सुद्धा जप आहे एवढंच नाही भगवान म्हणता तो झोपे तो कपिध्वजा समाधी माझी भगवान म्हणतात माझा भक्त झोपला निद्रेचं सुख घेत असला तरी ती निद्रा दिसताना व्यवहारातली दिसते क्रिया निद्रेची दिसते पण त्याच्या बुडाशी अनुभव काय आहे तो झोपे तो कपिध्वजा समाधी माझी भगवान म्हणतात तो झोपला म्हणजे ती झोप नसून काय आहे समाधी समाधी कोणाची भगवान म्हणतात ती माझी समाधी आहे मला सांगा या सर्व गोष्टी सांगितल्या कुठली क्रिया असेल बोलणं असेल झोपणं असेल बडबड असेल ही क्रिया व्यवहारातले का पारमार्थातले व्यवहारातले प्रपंचातले संसारातली आहे पण क्रिया संसारातली आहे पण अनुभव मात्र पारमार्थिक आहे विठ्ठल विठ्ठल क्रिया तरी मात्र व्यवहारातली वाटत असेल पण त्याच्या बुडाचा भाव मात्र फार वेगळा असतो अजून एक ओवी सांगेल मी सुंदर उदाहरण आहे माऊली म्हणतात एखादी माता आहे त्या मातेला एकुलता एक सुंदर गोंडस मुलगा आहे आणि तो मुलगा जवळ आला की ती माता ती आई त्या मुलाला प्रेमाच्या भरामध्ये मायेच्या भरात जवळ घेऊन आलिंगन देते कोणाला मुलाला आलिंगन देते त्याच प्रकारे एका बाजूला मुलालाही आलिंगन देते आणि दुसऱ्या बाजूला माऊली म्हणतात आपल्या पतिराजालाही आलिंगन देते आलिंगनाची क्रिया दोन्ही ठिकाणी सारखीच आहे पतीलाही आलिंगन आहे आणि मुलालाही आलिंगन आहे क्रिया आलिंगनाची सारखी आहे पण सारखी जरी असेल पण भावात फरक आहे काय फरक आहे माऊली म्हणतात पती पुत्रा ते अलिंगी एकची ती तरुणांगी परिपुत्र भावाच्या अंगी काम नाही माऊली म्हणतात पुत्राला आलिंगन देते तिथला भाव वेगळा आहे पतीला आलिंगन देते तिथला भाव वेगळा आहे आलिंगनाची क्रिया जरी दोन्ही ठिकाणी सारखी आहे पण भावात फरक आहे ना काय फरक आहे पुत्राला ज्यावेळेला आलिंगन देते ना त्यावेळेला वात्सल्य भाव आहे प्रेम भाव आहे आणि पतीला ज्यावेळेला आलिंगन देते त्यावेळेला मात्र तिथे कामिक भाव आहे विषयाचा भाव आहे म्हणजे हा फरक आहे तसं महात्मा क्रिया व्यवहारातली करत असेल पण बुडाशी मात्र भाव पारमार्थिक आहे अनुभव परमार्थाचा आहे विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराने आपल्या जीवनामध्ये एकच साधन स्वीकारलं ते म्हणजे भक्ती परमार्थ भक्ती व्यतिरिक्त दुसरं काही नाही कोणी काही केलं असेल पण महाराज म्हणतात आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही मात्र कीर्तन ही भक्ती केली आम्ही ही नामचिंतन भक्ती केली परमार्थ केला भक्ती विना मात्र आम्ही काही केलं नाही तर कोणी म्हणेल महाराज शास्त्रामध्ये पुराणामध्ये तर अनेक प्रकारची साधनं आहेत ना त्या साधनाची वानवा नाही अनेक प्रकारची साधन आहेत कोणते कोणते भरपूर आहेत योग साधन आहे कर्म साधन आहे जप साधन आहे यज्ञ साधन आहे ज्ञान साधन आहे अनेक साधन आहेत पण तुकोबाराने इतर साधनाचा अवलंब न करता एक साधन अंगीकारलं ते म्हणजे भक्ती का याचं कारण तुकोबाराय सांगतात भक्तीच का स्वीकारली इतर साधन का मी जवळ केले नाही याचं कारण तुकोबाराय म्हणतात कलियुग म्हटला की कलियुगामध्ये इतर साधनांची पावर कमी झालेली आहे एवढंच नाही नुसते कमी झाली नाही तर इतके ते खाली आलेले आहेत इतके कमी झालेले आहेत महाराज त्या सर्वसाधारणांना रोग झालाय रोग काय झालाय रोग कोणता रोग झाला महाराज म्हणतात त्याला टीबी रोग झाला कोणता हे माझे शब्द नाही तुकोबारांचे शब्द आहेत महाराज म्हणतात अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलीन घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता कठीण आहे अवघड आहे उचित विधी विधान कळत नाही म्हणून ते साधन आपल्याला करणं शक्य नाही म्हणून कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ उत्तम उद्धारात गॅरंटीचे साधन असेल तर तुकोबारांचा ती म्हणजे भक्ती आहे
आणि याच भक्तीच्या वाटेने आम्ही गेलो आणि आम्ही ज्या वाटेने गेलो त्याच वाटेने तुम्ही सुद्धा जाण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जर या वाटेने गेलात निश्चित मात्र एक दिवस तुम्हाला सुद्धा जीवनामध्ये अनुभव होईल. काय अनुभव होईल? तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, या वाटेने चला. काय अनुभव होईल? भरवसेने भेटे पांडुरंग. महाराजांतात खात्रीने सांगतो, भरवसेने सांगतो, आत्मविश्वासाने सांगतो, तुम्ही या वाटेने चालत राहिलात तर एक दिवस मात्र माझा पंढरीनाथ भगवान पांडुरंग तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. ही खात्रीची, हामीची, गॅरंटीची वाट आहे. ही भक्ती आहे महाराज. आणि भक्ती अवघड नाही, कठीण नाही, फार सोपी आहे. इतर साधनं तरी कठीण आहे, पण भक्ती अतिशय सोपी आहे. मला सांगा, कर्म म्हटलं की सूक्ष्मता आहे. कर्म सर्वांना प्रत्येकाला जमत नाही, कठीण आहे. काय कठीण आहे कर्माच्या ठिकाणी? कर्म म्हटलं की तिथे इतकी सूक्ष्मता आहे. ब्राह्मण देवता त्रिकाल संध्या करतात बरं काय, आणि संध्येला बसल्यानंतर आपल्या हातावर ते पाणी घेतात आचमन करण्याकरता. पण कर्म असं म्हणताय कर्माचा सिद्धांत आहे, कर्मशास्त्र असं सांगता आहे, अरे बाबा ते आचमन करण्याकरता पाणी किती घ्यावं याला माप आहे. सांगू तुम्हाला, ते पाणी किती पाहिजे हातावर? काय माप आहे त्याचं माप असं आहे, उडदाचा दाना माहिती ना, उडदाचा दाना भिजेल एवढंच पाणी घ्यावं लागतं. ते जास्तही चालत नाही आणि कमी चालत नाही. जर कमी अधिक झालं तर दोष लागतो. काय दोष लागतो? ते पाणी जर कमी अधिक झालं तर मदिरा प्राशन केल्याचा दोष लागतो, म्हणजे दारू पिल्याचा दोष लागतो. इतकी सूक्ष्मता आहे. आपल्याकडनं शक्य होईल काय? नाही शक्य होणार. हे कठीण आहे, हे शक्य नाही. म्हणून आपल्याला शक्य होईल, आपला उद्धार होईल असं एकमेव साधन ते म्हणजे भक्ती. म्हणून तू कोणता ती सोपी आहे. भक्ती पंत बहु सोपा, भक्ती पंत पुण्य नागवे या बाबा, पुण्य नागवे या बाबा. येणे दाने खेपा येण्याची एके खंडती, येणे दाने खेपा येण्याची एके खंडती. भक्ती पंथ बहु सोपा, 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 पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा. भक्ती पंथ बहु सोपा. भक्ती ही साधन खूप सोपे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, तुकोबारांचा सर्वाहून सोपी साधन असेल तर ते म्हणजे भक्ती आहे. भक्ती सर्वांना जवळ करते महाराज. भक्ती वर्णाचा भेद करीत नाही, भक्ती जातीचा भेद करीत नाही, भक्ती कुळाचा भेद करीत नाही, भक्ती आश्रमाचा भेद करीत नाही, भक्ती जातीचा भेद करीत नाही. सर्वांना सामावून घेणारी जर साधना असेल तर ते म्हणजे भक्ती आहे. आणि भक्ती नुसती साधना नाही महाराज, भक्ती ही आपली माता आहे, माता, आई आहे, आई. आणि आई म्हटले की आईच्या ठिकाणी भेद असतो का? कोणाचा कुठल्याच प्रकारचा भेद नसतो. जसं आईचं अंतकरण आहे तशी भक्ती मातेचं अंतकरण आहे. भक्ती सर्वांना स्वीकारते, सर्वांना जवळ करते. नुसती जवळ करीत नाही तर भक्ती आपल्याला उद्धार करते महाराज. भगवत स्वरूपाचा साक्षात्कार करून देणारी साधना असेल तर ती म्हणजे कोण आहे? भक्ती आहे. भक्ती ज्ञानामध्ये आणि भक्तीमध्ये फरक आहे. ज्ञान हे साधन सर्वश्रेष्ठच आहे, त्याला आपल्याला कमी लेखायचं नाही. ज्ञान हे उत्तमच आहे. नाही ज्ञान सदृशम पवित्र मिहे विद्यते, भगवान म्हणतात. ज्ञान हे पवित्र आहे, उत्तम. पण ज्ञानाची महती अशी आहे, ज्ञानाने देव कळतो. ज्ञानाने काय होतं? देव कळतो, देवाची जाणीव होते. ज्ञानाने फक्त देव कळतो. पण भक्तीची विशेषता अशी आहे, भक्ती साधन केलं नुसता देव कळत नाही, देव प्राप्त होतो, देव मिळतो. तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव, जवळी धरुणी आणि देव, जवळी धरुणी, भाव जवळी धरुणी आणि देव, आणि देव जवळी धरुणी आणि देव. तुका म्हणे भाव आणि जवळी धरुणी आणि देव. ही कशाची ताकद आहे? भक्तीची ताकद आहे. भक्तीने देव प्राप्त होतो, देव मिळतो, आणि ज्ञानाने देव फक्त कळतो. ही ताकद ही तफावत भक्तीची आहे.
म्हणून तुकोबारांनी बाकीचं नाही अंगीकारण, फक्त एक भक्ती केली. म्हणून तुकोबारांनी वेळोवेळी समाजामध्ये कथा कीर्तनातून सांगू लागले. महाराज म्हणतात आम्ही भक्ती केली, आम्ही भक्ती केली, ही भक्ती आम्ही केली, आम्ही भक्ती केली असं ज्यावेळेला सांगू लागले त्यावेळेला एका बुद्धिवादाने उठे उभा राहिला तो आणि महाराजांना शंका उपस्थित केली. शंका आली त्याला. कोणाला? त्या माणसाला. मला सांगा शंका कोणाला येते? हा, शंका भलत्याला येत नाही महाराज. शंका कोणाला येत नाही. शंका कोणाला येत नाही. शंका येण्याकरता तशी बुद्धीची कुशाग्रता लागते. अजून बोलेल मी तुम्हाला, एक व्यवहार सांगेल. सध्या आपल्या सप्ताहामध्ये दररोज 2 टाइम पंक्ती चालू आहेत. अन्नदान करणारी मंडळी अन्नदान करतात, बरोबर. पंगत म्हटले की तिथे लोक जेवायला जातात. आता मी तुम्हाला व्यवहार सांगतो, विचारतो. जेवायला लोक पंक्ती धरून बसले की पंक्तीमध्ये वाढण्याचा क्रम कुठून सुरू होतो? पहिल्यांदा काय वाढल्या जातं पंक्तीत? काय वाढतात? वा, पत्रावळी, बरोबर. काय वाढतात? पत्रावळी. असं एकदा असंच विचारलं बरं का, एका ठिकाणी असंच विचारलं, काय वाढतात पंक्तीमध्ये अगोदर? त्याने डायरेक्ट सांगितलं म्हणे भात. डायरेक्ट भात. पत्रवाळी नाही, काही नाही, डायरेक्ट भात. त्याला म्हणलं ए बावळट, भात कशात ठेवायचा, कशात घ्यायचा? वाढतात हे निश्चित खरं आहे, पण अगोदर मात्र नुसता भात वाढत नाही, डायरेक्ट भात नाही वाढत ना. मग त्याला सांगा अरे अगोदर पात्र वाढल्या जातं, पत्रवाळी वाढल्या जाते, मग नंतर भात. आणि महाराज असं कुठे लक्षात आलं म्हणे माझ्या, ही परिस्थिती आहे. अगोदर पत्रवाळी टाकल्या जाते, नंतर त्याच्यावर मीठ वाढल्या जातं, नंतर भात वाढल्या जातं, त्याच्यावर वरण वाढल्या जातं, भाजी वाढल्या जाते, इतर पदार्थ वाढल्या जातात. पुंडलिक वर्दीचा गजर झाला की मग त्यावेळेला जेवायला सुरुवात होते. ग्रस्त जेवायला बसला पंक्तीमध्ये. त्यांनी वाढ वगैरे घेतली, भात कालवला, घास उचलला, तोंडात घातला आणि तोंडात घास टाकल्याबरोबर दोन्ही दाताच्या खाली तो घास ज्यावेळेला चावू लागला त्यावेळेला त्या दातामध्ये एक खडा लागला. कोणतीने खडा बांधला. खडा लागला पण कोणाला? हा, ज्याला दात होते त्याला. खडा कोणालाही नाही लागत ना. खडा लागण्याकरता काय लागतात? दात लागतात. दात आतल्याशिवाय खडा लागत नाही. ज्याचे दात होते म्हणून त्याला काय लागला? खडा लागला. ज्याचे 32च्या 32 रजे वर गेलेले त्याचा काय संबंध खड्याशी? त्याला काय खडा लागणार आहे? मी म्हणतो नुसता एकच खडा नाही, त्याला निव्वळ खड्याचा भात दिला तरी तक्रार नाही, कारण दातच नाही ना. पण ज्याची 32च्या 32 शाबूत आहेत त्याला मात्र खडा सण होत. मग खडा कोणाला लागतो? ज्याचे दात शाबूत आहेत त्याला. तसं कथा कीर्तनामध्ये शंका कोणाला येते? शंका कोणाला भलत्याना येत, मग शंका त्याला येते ज्याचे बुद्धीचे दात शाबूत आहेत. अशा बुद्धिवाद्याला शंका येते. कोणालाही शंका येत नाही ज्याचं श्रवण मोठं झालेलं आहे. नेहमी जो कथा कीर्तन ऐकतोय, प्रवचन ऐकतोय, श्रवण करतोय, अशा माणसालाच मात्र शंका येते. तसा हा बुद्धिवान होता, श्रवण करणारा होता, त्याला शंका आली. महाराज तुम्ही या छातीला हात लावून सांगता भक्ती आम्ही केली, भक्ती आम्ही केली, पण आमची शंका अशी आहे. मी तुम्हाला प्रतिप्रश्न विचारतो. तुम्ही म्हणतात आम्ही भक्ती केली, पण मी तुम्हाला अशी विचारतो या जगामध्ये भक्ती कोण करीत नाही? सांगा, कोण भक्ती करीत नाही? आमचं मत असं आहे या जगामध्ये सर्व मानव मात्र भक्ती करतात. जो मनुष्य देहधारी माणूस म्हणून जन्माला आलेला आहे तो सर्व माणसं काय करतात? भक्ती करतात. एवढंच नाही, भगवंताचं वचनही म्हटले देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझी ठाई. भगवंता मनुष्य प्राण्याचा स्वभाव म्हटला की भजन करणं आहे, भक्ती करणं आहे. प्रत्येक माणूस काय करतो? भजन करतो. कळत न कळत काही ना काही मात्र भक्ती केल्याशिवाय तो राहतच नाही. कोणाची उघड भक्ती असेल, कोणाची गुप्त भक्ती असेल, कोणाचं उघड नामचिंतन असेल, कोणाचं गुप्त नामचिंतन असेल, पण नामस्मरण करीत नाही, भक्ती करीत नाही असा एकही माणूस सापडणार नाही. सर्वजण भक्ती करतात. हरी भक्ती अवघेच करीती. महाराज भक्ती तर सर्वच लोक करतात, सर्व समाज करतात, सर्व माणसं करतात, आणि तुम्ही म्हणतात आम्ही भक्ती. काय नवल आहे? महाराज म्हणतात तुझं म्हणणं बरोबर आहे, तुझी शंका अगदी बरोबर आहे, पण त्याला उत्तर देतो म्हटले. तू म्हणतो अगदी बरोबर आहे,
सर्व मानव मात्र भक्ती करता, सर्व समाज सर्व जग भक्ती करतो, हे तुझं म्हणणं अगदी खरं आहे. पण मी त्याला उत्तर देतो, समाज ज्या पद्धतीने भक्ती करतो, माणसं ज्या पद्धतीने भक्ती करतात, ती भक्ती तुला त्यांची विशेष वाटत असेल, पण त्यांची भक्ती वेगळी आहे आणि आम्ही जी भक्ती करतो ती भक्ती वेगळी आहे. समाजाची जशी भक्ती आहे तशी आमची भक्ती नाही. समाजाची भक्ती कशी माहिती आहे तुम्हाला? तुम्ही आम्ही परमार्थ करतो, तुम्ही आम्ही भक्ती करतो, पण कशी करतो? आपला परमार्थ आपली भक्ती देखोवा की आहे, म्हणजे ते करतात म्हणून आपण करतो. काही लोकांना कीर्तन आवडत नाही, कीर्तन त्यांच्या मेमरीतच नाही, त्यांच्या डोक्यातच नाही ते, पण त्याचा जवळचा जिवलग मित्र असेल तर तो आग्रह करतो, बाबा मी चाललोय कीर्तनाला चल. त्याच्या आग्रहास तो खऱ्या अर्थाने त्याला कीर्तनाबद्दल प्रेम नाही. हे आलंय कशामुळे आला? तो ऐकतो ना म्हणून चला, याला म्हणतात देखोवा की. आता काही गावांमध्ये मोठे मोठे नियोजन असतात. कशाचे? सप्ताहाचे. आता आपला जसा सप्ताह तसं काही गावांमध्ये सप्ताह होतो, पण आपल्या सप्ताहाची संकल्पना वेगळी आहे. पण काही लोक जे सप्ताह करतात ते फक्त नुसतं पाहून करतात. माळवाडीकरांनी चांगला सप्ताह केला ना, मग आपल्या गावात तसा धमदणका सप्ताह करायचा. खोटे माऊलींना बोलवायचं, चिल्या महाराजांना बोलवायचं, हनुमान महाराजांना बोलवायचं, मोठे मोठे कीर्तनकार बोलवायचे. फक्त माळवडेकरांनी नियोजन केलं म्हणून आपण करायचं याला महत्व नाही. अरे ते का करतात? तुम्ही का करता? नुसतं देखोवाकी म्हणून करू नका. आणि परमार्थ महाराज देखोवाकी करता नाहीये. परमार्थ हा प्रदर्शनाचा विषय नाही, परमार्थ हा मुख्य विषय प्रदर्शन नसून परमार्थ हा दर्शना करताय. विठ्ठल विठ्ठल देखोवाकी परमार्थ काही कामाचा नाही. याच्या करता शास्त्र असं सांगताय, शास्त्र असं बोलताय. शास्त्रकार म्हणतात हा सर्व समाज सर्व मानव मात्र पारमार्थिक दिसतात, परमार्थ करतात. पण शास्त्र म्हणतो हे दिसताना पारमार्थिक आहेत, करताना परमार्थ करतात, पण खऱ्या अर्थाने असायला पारमार्थिक नाहीत. हे माझं वचन आहे, शास्त्र सांगताय. शास्त्र असं बोलताय, गतानुगती को लोके न लोक पारमार्थिक. गतानुगतिक या पद्धतीचा त्यांचा परमार्थ आहे, म्हणून परमार्थ दिसताना दिसतो, पण खऱ्या अर्थाने ते पारमार्थिक नाही. कसे नाहीत तर याच्या पुढे शास्त्र बोलत आहे, वालुका लिंग मात्रेन कथम मे ताम्र भाजनम. याच्याकरता आमचे गुरुदेव प्रातस्मरणीय तात्या महाराज गोड दृष्टांत सांगायचे. काय झालं? फार मोठी पर्वणी आली पर्वकाळाला, आणि त्या पर्वकाळाच्या दिवशी त्या गावात राहणारी भटजी गुरुजी, ती ब्राह्मण देवता, त्यांना माहिती होतं पर्वणी पर्वकाळ आहे, आज विशेष आपल्याला पुण्य मिळणार आहे, म्हणून ती सकाळी सकाळी आपल्या अंगावर ते खांद्यावर धोतर घेतलं, आपला पंचा घेतला, संदेचं पात्र घेतलं, पळी घेतली, गडबा घेतला, आणि ते गंगेवर अंघोळीला निघाले. गावात काही लोकांचं लक्ष गेलं, भटजी कुठे निघाले सकाळी सकाळी? खांद्यावर धोतर दिसतंय, पंचा दिसतोय, संदेचं पात्र, काय मनगड आहे? 2-3 माणसं जवळ आले. विचारलं, गुरुजी कुठं निघालात? अरे तुम्हाला कल्पना नाही, आज फार मोठा पर्व काळ आहे म्हटले. म्हणे मग मी गंगेवरच चाललो स्नानाला. आजच्या दिवशी गंगेचं स्नान जर केलं तर 1000 पटीने आपल्याला पुण्य मिळणार आहे असं म्हटले. गुरुजी तुम्ही निघाला? म्हटले हो, आम्ही सुद्धा येतो म्हटले. पहा तुमचं काय असेल ते, पण मी निघालो. गुरुजी निघाले. या 2-4 लोकांनी सर्व गावामध्ये ती वर्दी पसरवली, सर्व वार्ता पसरवली. अरे फार मोठी पर्वणी पर्व काल आहे, आज विशेष आपल्याला पुण्य मिळवायचं आहे, चला आंघोळीला गंगेवर. गुरुजी गेलेत. गुरुजी चालले, पाठीमागून गावातले सर्व लोक निघालेत. कुठे? गंगेवर आंघोळीला. गंगेच्या काठावर गुरुजी पोहोचलेत आणि मागे वळून पाहिलं, ही गावातली गर्दी लोकांची. ही गर्दी भटजी महाराजांनी पाहिली, आणि भटजी महाराज मनात विचार करतात, एवढे लोक इथे जर आले, हे सर्वच माळकरीच असतील असं नाही, हे सर्व खरेच वागणारे असते असं नाही, याच्यात एखादा भामटाही असला पाहिजे. आणि तो भामटा इथे आला, आपण बरोबर आलेलं संदेचं पात्र, पळी,
तांब्याचा गडवा जर एखाद्या भामट्याने मारला तर आपल्याला पंचायत होईल. म्हणून हे आपलं पात्र चोरी जाऊ नये, गडवा चोरी जाऊ नये, पळी चोरी जाऊ नये म्हणून त्या भटजी महाराजांनी काय केलं, त्याच नदी पात्रामध्ये वाळू कोरली, वाळू उकरली, खड्डा खोदला आणि त्या खड्ड्यामध्ये काय केलं, ते पात्र, ती तांब्या, ती पळी तिथे टाकली आणि वरून वाळू लोटली, सपाट केली. भटजी महाराज म्हणतात आपण आंघोळ केल्यानंतर करून आल्यानंतर पुन्हा ही जागा आपल्या लक्षात राहावी म्हणून याच्याकरता भटजी महाराजांनी काय केलं, त्या जागेवर त्याच ठिकाणी एक सुंदर भगवान शंकराचं लिंग काढलं, म्हणजे पिंड काढली. कशा करता, ती जागा लक्षात राहावी याच्याकरता. आणि भटजी महाराज गेले आंघोळीला. ही गावातली गर्दी आली ना महाराज, त्या लोकांनी ते सर्व दृश्य पाहिलं होतं. पुढे एक ग्रस्त पुढे आला, त्याने विचार केला आज मोठी पर्व काळ आहे, भटजी महाराजांनी केलं ना ते निश्चित काहीतरी फलदायी असलं पाहिजे, आपण सुद्धा ते केलं पाहिजे. मग भटजी महाराजांनी तिथे पिंड काढली होती, हा जवळ गेला आणि तिथे त्याने पिंड काढली. त्याच्या शेजारच्याने पाहिलं त्याने काढली, दुसऱ्याने पाहिलं त्याने तसंच केलं. असं करता करता जो येतो त्याने एकच करावं, काय करावं, पिंड काढावी. आणि इतक्या पिंड झाल्या महाराज, जिकडे तिकडे पिंडीच पिंडी, पिंडीच पिंडी, पिंडीशिवाय काहीच नाही. पिंड काढली की जायचं आंघोळीला. भटजी महाराजांचं स्नान आटोपलं, भटजी महाराज आले आणि आल्यानंतर विचार करतात आपली जागा कुठे आहे. पण ज्या वेळेला भटजी महाराज आले त्यावेळेला एक पिंड नाही हो, मग जिकडे तिकडे पिंडीच पिंडी, पिंडीच पिंडी, पिंडीच पिंडी. भटजी महाराज म्हणतात याच्यात आपली पिंड कोणती आहे लक्षात येत नाही, काय कळत नाही, काय करावं सुचेना. जो येतो ते त्याला भटजी महाराज विचार म्हणे काय हे कोणी काढलं, म्हणे मी. का काढलं, म्हणे त्याने काढली म्हणून काढली. दुसऱ्या वेळेस तू का काढली, म्हणे त्याने काढली म्हणून मी काढली. तिसऱ्या वेळेस तू का, त्याने काढली म्हणून मी काढली. प्रत्येकाचं उत्तर हेच येत आहे. आणि करता करता भटजी महाराजांनंतर जो आला होता त्या तिथपर्यंत प्रकरण गेलं, त्याला विचार म्हणे का रे, प्रत्येकाचं उत्तर हेच येत आहे, तू का पिंड काढली. म्हणे भटजी महाराज सोपं आहे ना, तुम्ही काढली म्हणून काढली. भटजी महाराजांनी कपाळावर हात मारला. भटजी महाराज म्हणतात अरे बावळटा, मी का काढली याचा काही शोध तपास केला. म्हणे काय माहिती, अरे मी का काढली माहिती आहे तुला, म्हणे का काढली. तुम्ही ज्या वेळेला गर्दी करून आलात, मी आंघोळ करत होतो, ती गर्दी पाहिली आणि माझे संदेचं पात्र, गडवा, पळी चोरीला जाऊ नये म्हणून याच्याकरता खड्डा केला. तो खड्डा उकरला, त्याच्यात हे सर्व ठेवलं, वरून माती वाळू टाकली, सपाट केली आणि ती जागा लक्षात राहावी म्हणून याच्याकरता पिंड काढली. म्हणजे महाराज आम्हाला काय माहिती म्हणे असं, आणि घ्या. म्हणजे महाराजांनी का पिंड काढली काहीच घेणं नाही देणं नाही. महाराजांनी पिंड काढली ना मग सुरुवात केली सर्वांनी. याला काय म्हणतात, देखो वाकी. हा गतानुगतिक परमार्थ आहे, याला मूल्य नाही. जगद्गुरु तुकोबांचा समाज ज्या पद्धतीने परमार्थ करतो, भक्ती करतो, तशी भक्ती आमची नाही. मग महाराज तुमच्या भक्तीचं स्वरूप काय, तुम्ही कुठल्या पद्धतीने भक्ती केली, अशी तुमची भक्ती तरी कोणती आहे. तुकोबांचा ही आमची जी भक्ती आहे ही जगत विलक्षण भक्ती आहे, जगा व्यतिरिक्त भक्ती आहे. मग सांगा तुमची भक्ती कशी आहे. तुकोबार असं विचारल्यानंतर तुकोबार त्या भक्तीचं स्वरूप अभंगाच्या प्रथम चरणात, भक्ती आम्ही केली साठवणी उद्वेग, भक्ती आम्ही केली साठवणी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडुनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडुनी उद्वेग, भक्ती आम्ही केली साठवणी उद्वेग, भक्ती आम्ही केली साठवणी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडुनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडुनी उद्वेग. पळाले उद्वेग साठवणीया संग सुख याचे, सुख आम्हा झाले हरितायाचा संग, सुख आम्हा झाले हरितायाचा संग. पावला हा संग सुख याचे, पावला संग सुख याचे, सुख आम्हा झाले हरितायाचा संग, सुख आम्हा झाले हरितायाचा संग. सुंदर गोड, यांच्याकरता टाळ्या वाजवू नाही.
आपण तेवढं तर करा. सुंदर गोड जगत ऋतुकोरांतात भक्ती आम्ही केली, आम्ही भक्ती केली, पण कशी केली? सांडून उद्वेग, उद्वेग सांडून आम्ही भक्ती केली. उद्वेग सांडून म्हणजे उद्वेग म्हणजे काय? उद्वेग म्हणजे काय? उद्वेग म्हणजे चिंता, काळजी, शोक, मोह, दुःख, अनेक प्रकाराने शब्दकोशामध्ये त्याचा अर्थ आहे. पण उद्वेग म्हणजे चिंता, काळजी. महाराज म्हणतात आम्ही भक्ती करीत असताना आमच्या भक्तीमध्ये कधीच याला थारा दिला नाही. आम्ही कुठल्याही प्रकारची चिंता, काळजी केली नाही. वास्तविक पाहता तुकोबारांच्या जीवनासंबंधी आपण विचार केला तर तुकोबारांच्या प्रापंचिक जीवनाची इतकी हलाखीची परिस्थिती होती, काळजी करण्यासारखी, चिंता करण्यासारखी वेळ होती, पण तुकोबारांनी कधीच मात्र त्या गोष्टीचा खेद केला नाही. कर तुकोबारांचे शब्द आहेत, वचन आहे, नको खेद करू. नाथ महाराजांचा हरिपाठ पाठ होता महाराजांचा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा? पती लक्ष्मीचा जाणत असे. का खेद करावा? का खंत बसावी? नाही केली महाराज. ही संत वचन नुसते म्हणायपुरता नाही हो, नुसते म्हणायचे नसतात ते. तसं काहीतरी वागायचं असतं जीवनामध्ये. आपण नुसतं म्हणतो ठेविले अनंती तैसेची राहावे चित्ती असू द्यावे. हो, सर्वांचं प्रमाण पाठ आहे आणि हे प्रमाण इतकं पाठ आहे, इतकं पाठ आहे, हे प्रमाण कुठेही लावतात लोक, कुठेही लावतात. इतकं पाठ झालंय ते. पण नुसतं नावाला, नुसतं म्हणायला महत्व नाही, तसं काहीतरी वागलं पाहिजे थोडंफार. नुसते चित्ते असू द्यावे समाधान असं म्हणून चालत नाही. पण थोडं बिघडलं, थोडंफार इकडे झालं, चित्ताची विचलता होते, तसं समाधान राहा नाही. तुकोबारांच्या जीवनामध्ये किती प्रसंग आले, भयानक प्रसंग आले, पण तुकोबारांची चित्त कधीच मात्र डळमळलं नाही हो, कधीच नाही, कधीच पांगलं नाही. म्हणून तुकोबार म्हणतात आम्ही या गोष्टीचा कधीच विचार केला नाही, उद्वेग येऊ दिला नाही, त्याला थारा येऊ दिला नाही. म्हणून तुकोबार म्हणतात आम्ही उद्वेग सांडून भक्ती केली. भक्ती आम्ही केली सांडून उद्वेग, आणि उद्वेग सांडून भक्ती केली. त्याचा परिपाक, त्याचा अनुभव काय? पावलो हे संग सुख याचे पावलो हे संग, सुख याचे पावलो हे संग. वेग सांडून भक्ती केली, त्याचा परिपाक, त्याचा अनुभव आमच्या जीवनामध्ये असा आला की पावलो हे संग सुख याचे. त्या परमात्माचा सुख संग आम्हाला प्राप्त झाला, तो परमात्मा आम्हाला मिळाला, त्याची प्राप्ती झाली. कशामुळे? उद्वेग सांडून भक्ती केल्यामुळे तो परमात्मा आम्हाला प्राप्त झाला. महाराज काय या महापुरुषांचं जीवन आहे. भक्ती या साधनाच्या द्वारा त्यांनी आपल्या जीवनामध्ये परमात्मा प्राप्त केला आहे आणि त्या परमात्म्याशी सुख संवाद भोगतात. महाराज बोलतात त्या परमात्म्याशी, संवाद करतात. ही महात्म्याचं जीवनच असं आहे. बोलण्याची वेळ आली, पाहण्याची वेळ आली, ऐकण्याची वेळ आली तर कोणाबद्दल बोलतात, काय ऐकतात, काय पाहतात? तुकोबार म्हणतात बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. बोलणेच नाही आता देवाविन काही. बोलायचं असेल तर देवाबद्दल, पाहायचं असेल तर देवालाच पाहतात, ऐकायचं असेल काही दुसरं काय ऐकत नाही, एकच भगवंताची गुणानुवाद ऐकतात. महात्म्याची अवस्था आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबार म्हणतात अशा परमात्म्याचा अनुभव, या परमात्म्याची प्राप्ती, त्याची अनुभूती आमच्या जीवनामध्ये आली. का आली? तर भक्ती आम्ही केली सांडून उद्वेग, पावलो हे संग सुख याचे. कोणाचा सुख संग प्राप्त झाला? म्हणतात त्याचा. कोणाचा? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा, 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 विठोबा
हरे 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 तबारक माये तबारक माये रे 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 तबारक माये तबारक माये तबारक हरे हरे तबारक माये तबारक माये तबारक माये तबारक माये तबारक माये तबारक हरे हरे तबारक माये हरे हरे तबारक हरे तबारक हरे भगवान तबारक माये तबारक माये तबारक माये तबारक हरे तबारक माये केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाची जगद्वृत्त म्हणतात. आम्ही उद्वेग सांडून भक्ती केली, त्याचा परिणाम त्याचा अनुभव आमच्या जीवनामध्ये असा आला की त्या परमात्म्याची प्राप्ती आमच्या जीवनामध्ये झाली. तो परमात्मा आम्हाला प्राप्त झाला. ही भक्तीची विशेषता आहे. हा भक्तीचा पुरुषार्थ आहे. भक्तीने देव मिळतो महाराज, देव प्राप्त होतो. ही ताकद भक्तीची आहे. मग देव प्राप्त व्हावा असं वाटत असेल आपण काही करायचं, फक्त एकच करायचं. काय करायचं? भक्ती करायची. भक्ती भक्ती म्हणजे नेमकं काय? तर भक्ती म्हणजे काय? फक्त नामचिंतन, देवाचं स्मरण, देवाचं चिंतन. ही खऱ्या अर्थाने काय आहे? भक्ती आहे. देवाला हेच आवडतं, बाकी काही आवडत नाही. तुम्हाला किती अभंग पाठ आहेत हे देव पाहत नाही. तुम्हाला किती ग्रंथ कळालेत हे देव पाहत नाही. तुमच्याकडे विद्वत्ता किती आहे हे देव पाहत नाही. तुम्ही कसे कपडे वापरतात हे देव पाहत नाही. तुम्हाला किती राग गाता येतात हे तो पाहत नाही. हे बाकीचं काही पाहत नाही. तुम्हाला किती चांगलं कीर्तन करता येतं हे अजिबात पाहत नाही. याची त्याला अजिबात गरज नाही हो. तो फक्त एकच पाहतो, आपल्या जीवनामध्ये आपण केलेलं चिंतन किती प्रेमाने केलं, किती भावनेने केलं हे पाहतो तो. बाकी काही पाहत नाही. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ, तयाला गिरीधर लाल तो भावका भुका, राग कला नाही जानत तुका. काही पाहत नाही तो. हो, आपल्याला किती मधुर आवाज आहे, किती सोर आपला गोड आहे हे नाही पाहतो. जर त्याला सोर आवाज आवडला असता तर तो कदाचित तमाशा सुद्धा गेला असता, तमाशगिरांना सुद्धा प्राप्त झाला असता. एखाद्या गायकाला सुद्धा तो प्राप्त झाला, पण ते नाही, त्याला ते आवडत नाही. नाही जरी तू मधुर उत्तर दिधरा सुस्वर, नाही देवी नाही तयावीन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. बस देवाला ही आवडत, बाकी काही. म्हणून भक्ती ही सर्वश्रेष्ठ साधना आहे. अशी भक्ती जर आपल्या जीवनामध्ये अंगीकारली तर तुकोबारांना जो अनुभव आला तो आपल्याला येईल. तुकोबारांचा भक्ती आम्ही केली, सांडूने उद्वेग पावलो हे संग सुखयाची. नुसती संगत प्राप्त झाली नाही तर त्याचा परिणाम असा झाला, सुकामा झाले हरितायाचा संग, पळाले उद्वेग सांडूया. महाराज म्हणतात त्याच्या संगतीमध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने सुखाची प्राप्ती झाली. आणि खऱ्या अर्थाने सुख हे देवाकडे आहे किंवा संतांकडे आहे. आपण ज्या प्रपंचामध्ये संसारामध्ये सुख मानतो, खऱ्या अर्थाने ते सुख नाही, ते म्हणायला सुख आहे, सुखाभास आहे, ते खरं सुख नाही. मग खरं शाश्वत नित्य निर्भळ सुख असेल तर ते परमात्म्याच्या ठिकाणी आहे. म्हणून अशा परमात्म्याच्या संगतीमध्ये आम्हाला सुख प्राप्त झालं. पण किती प्राप्त झालं? महाराज म्हणतात ते सुख इतकं प्राप्त झालं, तुका मने सुख झाले जीवा, तुका मने सुख बहु झाले जीवा, तुका मने सुख बहु झाले जीवा, तुका मने सुख बहु झाले जीवा. हरिताय
राजाचा संग हरिया सेवा विठोबा शुभरिया सेवा विठोबा सुख आमधारे सुख आमधारे फळाले